तुम्हाला माहितीये परमेश्वराने ह्या गोष्टीतून मला काय शिकवलं? मला देवाने ही गोष्ट शिकवली की बाळा तू बघतेस त्या टायमाला, शमूएलाच्या टायमाला जितके पण लेकरं जन्मास आले त्यांच्यासाठी इतकी प्रार्थना नाही करण्यात आली जितकी शमूएलासाठी करण्यात आली. आमेन, आमेन. परमेश्वराने त्याच्या आत्म्याद्वारे मला हे शिकवलं, मला हे समजवलं की माझी इच्छा नव्हती की शमूएलाने असंच जन्मास यावं. माझी इच्छा होती की शमूएलाने प्रार्थनेपूर्वक जन्मास यावं, कारण की माझी योजना शमूएलासाठी उत्तम होती. आपल्याला माहितीये की शमूएल हा इस्रायलाचा महान संदेष्टा झाला. आमेन. इतकंच नाही तर इस्रायली लोक त्याला घाबरायचे, कारण की त्याचं वचन असं सांगतं की त्याच्या मुखातला एक देखील शब्द परमेश्वराने पडू नाही दिला. तो जे जे काही बोलला ते घडत गेलं. तुम्हाला माहितीये का, आज कदाचित काही गोष्टी तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करताय त्या इतरांना फार सहज मिळाल्या असतील. तुम्ही स्ट्रगल करताय, देवा दे की, देवा दे ना, किती वर्ष झाले. मी नाही म्हणते मुलाच्या बाबतीत किंवा लेकराच्या बाबतीत मी नाही म्हणते, कुठली देखील ब्लेसिंग असेल, देवा दे की. त्या व्यक्तीला किती लवकर भेटत आणि मागितलं पण आहे तरी त्याला दिलं. मी इतक्या वर्षापासून प्रार्थना करते, देवा दे की. पण मी तुम्हाला एक सांगते, लेट होगा पर ग्रेट होगा. आमेन. देवानी मला एक गोष्ट शिकवली, पनिन्नाचे लेकर जन्मास आले ते लवकर झाले, पण बायबल मध्ये कुणाच्या लेकराचं नाव मेन्शन केलंय? हन्नाच्या लेकराचं नाव मेन्शन केलंय. आमेन, आमेन. हन्नाचं लेकरं होतं की ज्याच्याबद्दल पूर्ण इस्रायलाने आदर बाळगला. आज कदाचित तुमच्या गोष्टीमध्ये लेट होत असेल, पण मला सांगू द्या की परमेश्वर तुम्हाला तयार करते. ते आशीर्वाद मोठा आहे. त्या आशीर्वादाला घेण्यासाठी परमेश्वर तुमच्याकडून प्रार्थना करून घेते. परमेश्वर तुमची कॅपॅसिटी वाढवते. आमेन.